आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी. अखेर अजित पवारांच्या अपघाताविषयी पहिला गुन्हा दाखल. आरोपी कोण? विमान अपघातात अजित पवार यांचं निधन झाल्यानंतर आमदार रोहित पवार यांच्याकडून सातत्यानं गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात होती. त्यासाठी त्यांनी मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशन आणि बारामती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. मात्र आतापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता. अखेर सोमवारी पहिला गुन्हा दाखल झाला. कर्नाटकातील बेंगलुरू शहरातील हाय ग्राउंड पोलीस ठाण्यात या प्रकरणी 0 गुन्हा दाखल करण्यात आला. रोहित पवार यांच्या फिर्यादीनुसार 0 गुन्हा दाखल करण्यात आला. भारतीय न्याय संहितेतील कलम 61, 103, 105, 106, 125, 238 आणि 336(2) या कलमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला. कर्नाटक पोलिसांकडून महाराष्ट्र पोलीस महासंचालकांकडे हा FIR पाठवण्यात आल्याची माहिती रोहित पवार यांनी दिली आहे. आता त्यानुसार महाराष्ट्रात गुन्हा दाखल होऊन त्यानुसार तपास होणार का, असा प्रश्नही रोहित पवारांनी मीडियाशी बोलताना उपस्थित केला. कर्नाटकातील पोलीस प्रशासन अजितदादांना न्याय देण्यासाठी सरसावत आहे, पण महाराष्ट्रातील पोलीस न्याय देऊ शकत नाही, तसे रोहित पवार म्हणाले. कर्नाटक पोलिसांना गुन्हा दाखल करण्यासाठी 66 पानांची कागदपत्र दिलेत. महाराष्ट्रात गुन्हा दाखल होत नसल्यानं कर्नाटकात जावं लागल्याचं रोहित पवारांनी सांगितलंय. 0 FIR मध्ये आरोपी म्हणून वैयक्तिक कुणाचंही नाव घेण्यात आलेलं नाही. सर्व संबंधित व्यक्ती असे त्यामध्ये म्हटलंय. 0 FIR मध्ये म्हटलंय की तक्रारदार रोहित पवार हे यापूर्वी मरीन ड्राईव्ह आणि बारामती पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी गेलेले होते. CID कडून केवळ अपघाती मृत्यू अहवालाच्या अँगलनं तपास केला जात असल्यानं या प्रकरणाचा स्वतंत्रपणे क्रिमिनल तपास व्हावा यासाठी ही तक्रार दाखल करण्यात आली. ही घटना म्हणजे गुन्हेगारी षडयंत्र असल्याचा आरोपी तक्रारीत करण्यात आला.